नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायाने सावरल्याचं समोर आलं होतं. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असतात. त्यावेळी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र शेतकऱ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तर आता हे अल्पभूधारक दाखला कोणाला मिळतो? महाराष्ट्रामध्ये 5 एकराच्या आत ज्या शेतकऱ्याकडे जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अल्पभूधारक हा दाखला दिला जातो. तर चला पाहूया अल्पभूधारक हा दाखला कशाप्रकारे काढला जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती आपलं सरकार हे असं टाकायचं आहे. असं टाकल्यानंतर तुम्हाला आपलं सरकार रजिस्ट्रेशन मॅन्युअल हे अशा प्रकारे इथं दिसेल. तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन जे आहे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 अशा प्रकारे इथं 2 ऑप्शन दिसतात. तर आधी तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय करण्यासाठी इथं तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्हाला एक OTP येईल आणि एक ID स्वतः तुम्हाला इथं जनरेट करायचा आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. आणि सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे दिसेल. तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं, डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो जिल्हा आहे तुमचा. इथं तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, सेंड OTP करायचे. OTP केल्यानंतर OTP येईल मोबाईलवरती आणि इथं तुमचं नाव टाकून तुम्ही इथं चेक व्हॅलिडेट करू शकता. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा सेकंड ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. तर याच्यावरती मी इथे क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव, पूर्ण नाव डिटेलमध्ये येईल मराठीमध्ये. इथं वडिलांचं नाव येईल, इथं जेंडर टाका, इथं खालच्या साईडला पत्ता वगैरे पूर्ण भरा, मोबाईल नंबर वगैरे ॲड करा. OTPनं तुम्हाला जनरेट करायचे, पॅन कार्ड टाकायचे आणि युजरनेम जे आहे, जे फर्स्ट ऑप्शनमध्ये जे तुम्ही युजरनेम दिलेलं आहे तेच युजरनेम तुम्हाला इथं येईल आणि पासवर्ड वगैरे जनरेट करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. 160 सेंटीमीटर वेट अशा प्रकारे तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं प्रूफ एक पॅन कार्ड, त्याच्यानंतर रेशन कार्ड, ॲड्रेस आणि रजिस्टर करायचं. तिथं रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा युजर ID आणि पासवर्ड तयार होईल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, होमवरती जायचं आहे, मेन पेजवरती. तर आपले सरकार ही अशा प्रकारची ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल. तर या ठिकाणी काय करा, तुम्ही मराठीही करू शकता आणि इंग्लिशही भाषा करू शकता. नंतर तुम्हाला काय करायला, जे युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही जो जनरेट केला आहे तो तुम्हाला इथं याच्या ठिकाणी तुम्हाला इथं टाकायचा आहे. या ठिकाणी इथं युजरनेम टाका आणि खाली पासवर्ड वगैरे टाका. तो टाकल्यानंतर इथं जो कॅप्चा दिसतो हा कॅप्चा तुम्हाला इथं बरोबर टाकायचा आहे, स्मॉल कॅपिटलमध्ये. इथं टाकल्यानंतर इथं आपला जिल्हा हा तुम्हाला निवडायचा आहे, तो जिल्हा तुम्ही रजिस्टर केला आणि इथं लॉग इन करा. इथं लॉग इन केल्यानंतर हा पेज तुम्हाला अशा प्रकारे इथं ओपन झालेला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला ऑप्शनवरती जायचं आहे, महसूल विभागवरती तुम्हाला जायचं आहे. इथं महसूल विभाग याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं उपविभाग आहे आणि इथं जे पहिलं ऑप्शन आहे महसूल विभाग याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं अल्पभूधारक दाखला हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल. हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आलेला आहे अल्पभूधारक दाखला. नंतर तुम्हाला काय करायचं, पुढे जायचं आहे, याच्यावरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर हा फॉर्म पुन्हा इथं या ठिकाणी असा दिसेल. नंतरही तुम्हाला इथं अल्पभूधारक दाखला याच्यावरती क्लिक करायचे. तर इथं काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी द्यायचे आहे. ओळखीचा पुरावा तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, मतदान ओळखपत्र देऊ शकता. पत्त्याचा पुरावा, पारपत्र, वीज देयक, भाडेपावती, शिधापत्रिका हे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. नंतर इतर दस्तावेज, तलाठ्याचा अहवाल देणं गरजेचं आहे आणि स्वयं घोषणापत्र हे देणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्मॉल लँड होल्डर सर्टिफिकेट किती दाखवत आहे, 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळून जाईल. नंतर तुम्हाला पुढे जा याच्यावरती क्लिक करायचे. आता ज्या नावानं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे
त्याच व्यक्तीचं इथं नाव तुम्हाला दिसेल, म्हणजे त्यांच्याच नावाने तुम्हाला अल्पभूधारक दाखला हा मिळून जाईल. इथं तुमच्या वडिलांचं नाव टाका, इथं क्रमांक टाका, इथं अर्जदाराचा निवासाचा पत्ता इथं टाका. पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती इथं भरायची आहे. जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तुम्हाला इथं खाली जायचं आहे, इतर तपशील तुम्हाला ॲड करायचे. एक साक्षीदाराचं तुम्हाला नाव लिहायचं या ठिकाणी आणि साक्षीदाराचा पत्ता लिहायचा आहे, त्याचा गट क्रमांक, क्षेत्रफळ किती आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे या ठिकाणी. नंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा तपशील इथं द्यायचा आहे. जमीन मालकाचं नाव लिहायचं आहे. जमीन मालकाचं नाव मराठीमध्ये इथं येणार, गट क्रमांक येणार, क्षेत्रफळ येणार, पुन्हा गाव तुम्हाला निवडायचं आहे, जिल्हा, तालुका आणि पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. आणि या ठिकाणी जमिनीचा तपशील म्हणजे गावाबाहेर आपल्या मालकीची जमीन आहे का, असेल तर हो करा आणि नसेल तर नाही करू शकता. जर हो केला असेल तर इथं तुम्हाला खाली गट क्रमांक, क्षेत्रफळ, गाव, जिल्हा आणि तालुका हा निवडायचा आहे आणि इथे पिनकोड टाकून तुम्हाला ॲड करायचा असेल. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याच्यानंतर समावेश करा याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन हे उघडलं जाईल, दस्तावेज अपलोड करा. तर या ठिकाणी तुम्हाला जे पॅन कार्ड, 7/12, तलाट्याचा अहवाल हे पूर्ण कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर जे काय याची फीस आहे ती शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. ही शुल्क भरल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, एक क्रमांक दिला जातो तुम्हाला, तो ॲप्लिकेशन क्रमांक असतो, तो तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा अल्पभूधारक दाखला तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही अल्पभूधारक दाखला हा काढू शकता. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा.